विस खांडेकरांचं पुस्तक होतं स्त्री आणि पुरुष. ते वाचत असताना त्यांनी हे फेमिनिझम बद्दल लिहिलं होतं की स्त्रियांनी पुरुषांमध्ये कम्पॅरिझन करूच नाही. कारण तुम्ही जर पुरुष आणि स्त्री जर कम्पेअर करत राहिलं ना तर तुम्ही स्त्री राहणारच नाही, तुम्ही पुरुष बनून राहणार. कारण तुम्ही त्यांनी सगळ्या गोष्टी करणार. तो कपडे घालतो तर मी पण कपडे घालावे, तो माचो राहतो मी पण माचो राहतो, मग तुमचं स्त्रीत्व सगळं निघून जाईल ना. आणि असं समजा की एक डोंगर आहे, त्या डोंगरावर एक मंदिर आहे. ते मंदिर हे मानवतेचं, आणि त्या मानवतेच्या मंदिराच्या बाहेर एक पुरुष उभा आहे, हातात झेंडा घेऊन, आणि तो फडकवतोय. ठीक आहे, तो त्या पुरा टॉपवर पोहोचलाय आणि खालून स्त्री हळूहळू हळू वर येते, बरोबर की नाही. तर त्या स्त्रीला असं वाटतं की अरे तो वर गेलाय, तो माझ्या पुढे पोहोचलाय, तर मी पण पटकन पळत जावं आणि त्याच्यासोबत पोचावं. तर तिला हे लक्षात येत नाही की देवाने तिला स्लो का पळवलंय, तर तिच्या हातामध्ये एक आरती आहे, आणि त्या आरतीमध्ये घर, संसार, आजूबाजूच्या गोष्टी, फॅमिली, हे सगळं ताट तिच्या हातात आहे. मग तिचा स्पीड स्लो होणारच ना. तिला कम्पॅरिझन करायची नाही. पुरुषाला हातात काहीच नव्हतं, त्याच्या हातात फक्त पुढे जायचं होतं झेंडा घेऊन. स्त्रीच्या हातात सगळे, आता समाजाची आपण म्हणतो ना की एखाद्या स्त्रीचं अब्रू खराब झाली, समाजाची अब्रू खराब झाली. आपण महाभारतात बघितलं की एका स्त्रीची अब्रू झाली म्हणून पूर्ण महाभारत घडलं, कारण एका स्त्रीचा खूप इम्पॅक्ट पडतो लाईफवर. मग देवाने तसं बनवलं की त्यांच्या हातात खूप रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या, आणि म्हणून ते हळूहळू जातात वर. तो वर पोहोचला म्हणून मला पण फास्ट मध्ये पळायला पाहिजे. मग ती कुठेतरी त्या नादामध्ये आरती खाली सांडायची आणि पूर्ण विल्हेवाट लावून टाकायची पूर्ण समाजाची.